मी माझ्या अख्ख्या आयुष्यात पाहिलेली सगळ्यात केअरलेस व्यक्ती मी स्वतः. न सर मी पूजा आणि आजचा माझा टॉपिक आहे की माझा हलगर्जीपणा. तर 2 वर्षापासून मी पोस्ट ऑफिसमध्ये काम करतीये आणि तिथे काम करत असताना आम्हाला एक लाइक टू डू लिस्ट असते की प्रत्येक एम्प्लॉयीला एक कामाची लिस्ट असते. त्याप्रमाणे आमचीही कामाची लिस्ट असते आणि त्या कामाच्या लिस्टमध्ये 3 फार मॅन्डेटरी गोष्ट आहे. एक म्हणजे अकाउंट ओपनिंग झाली पाहिजे एवढ्या-एवढ्या प्रमाणात. त्यानंतर एवढ्या-एवढ्या पॉलिसीज तुमच्या झाल्या पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मंथमध्ये ॲट लीस्ट 2 आर्टिकल बुकिंग झाल्या पाहिजे. ओके. ॲट लीस्ट 2. लिस्टमध्ये 2 येतात. ओके. तसं तर हफ्त्यातून 1 झाली पाहिजे, पण आम्ही मंथली ॲट लीस्ट 2 करतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझा हलगर्जीपणा इतक्या नेक्स्ट लेव्हलचा की ठीक आहे. माझा मार्च महिनाच खरं तर सगळ्यात वाहियात महिना चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी हा इतका मूर्खपणा केलेला आहे की मी अकाउंट ओपनिंग केलं, पॉलिसी सुद्धा मी सरांच्या 10 वेळेस टोकण्यानंतर केली. पण परवाच्या दिवशी मंथचा एंड होता. म्हणजे आमचं जे मंथ असतं की बाबा ठीक आहे 15 टू 15 तारीख जी असते, तर तो ऑलमोस्ट एंड होतोय आणि तरी सुद्धा माझं एकही आर्टिकल बुकिंग नाहीये, एकही नाही. आणि जेव्हा मला सरांनी सांगितलं की "पूजा तुझं आर्टिकल बुकिंग नाहीये, सो तू कसं करणार आहेस?" वगैरे आणि माझा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेव्हल की "हां सर, काय होतं बऱ्याच लोकांनी केलं नसेल." आणि अख्ख्या महाराष्ट्र डिव्हिजनमध्ये मी एकमेव मुलगी आहे, जिचं आर्टिकल बुकिंग नाही आणि माझं नाव तिथं छापल्यानंतर मला थोडीफार लाज वाटायला पाहिजे. तेव्हा सरांनी मला कॉल केल्यानंतर रॅदर दॅन गिव्हिंग जस्टिफिकेशन ऑर एक्सप्लेनेशन व्हाय आय डोंट डिड दॅट. बट व्हॉट आय वाज डुइंग मी काय करतीये, मी सरांना सांगते की "सर सॉरी, याच्यानंतर माझ्याकडून अशा चुका होणार नाही." अरे चुका होण्यासाठी ते मला चान्सच देणार नाही. ते मला नोकरीवरून काढून टाकतील. याची थोडीशी अक्कल मला येत नाहीये. ते झाल्यानंतर सुद्धा मला ही गोष्ट रिअलाईज होते की आमच्या सरांनी म्हणजे आमच्या ऑफिसच्या स्टाफनी मला 10 वेळेस ही गोष्ट समजून सांगितली होती. 10 वेळेस ही गोष्ट आठवण करून दिली होती. ओके. समजून सांगण्यापेक्षा, की "पूजा तुझं आर्टिकल बुक झालेलं आहे. तू आर्टिकल बुक करून घेते का?" इव्हन आमचे जे एस-पी-एम सर आहेत त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं, की "पूजा हे घे आर्टिकल तू बुक कर." पण मी काय माहिती कुठल्या धुंदीत जळत होते आणि मी त्यांना म्हटलं, की "सर मी करते, सर मी करते, सर मी करते." म्हणता-म्हणता महिना गेला तरी माझं आर्टिकल बुक झालेलं नाहीये. आणि जेव्हा सरांचा मला फोन आला, तेव्हा मला थोडी लाज, लज्जा, शरम वाटायला पाहिजे होती. ती सुद्धा मला वाटलेली नाहीये. मला याचं गिल्ट वाटतं, की माझ्या ऑफिस स्टाफने मला कॉल करून सांगितलं नाही, की "बाबा सरांचा फोन आला होता आणि यू शुडंट डू दॅट." कारण एका माणसाला तेही किती वेळेस समजून सांगणार ना. म्हणजे ऑलमोस्ट ते सुद्धा थकले आता, की "हां, ठीक आहे. हिला मी एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं. आता ही पोरगी सुधारण्याच्या पलीकडे गेलेली आहे. आता आम्ही हिला काही सांगत नाही." आणि त्या गोष्टीचं मला अजून जास्त गिल्ट झालं, की जेव्हा माणसं तुम्हाला समजून सांगत असतात ना, तेव्हा त्याची कदर केली नाही ना, ते माणसं सुद्धा समजून सांगायचं सोडून देतात. सो हे मला रिअलाईज झालं आणि मला स्वतःच्या हलगर्जीपणाची आता लाज वाटतीये, पश्चाताप होतोय. अँड हा व्हिडिओ याच्यासाठी की जेव्हा मला असं वाटेल ना, की भाई मी हलगर्जीपणा करते, तेव्हा मी हा व्हिडिओ स्वतःला दाखवून सांगेल, की "पूजा, यू हॅव टू डू धिस वर्क. यू हॅव टू डू दॅट." अँड